सुतदारा, तुझसाठी सर्व पसारा. यापुढे तुझसाठी वस्ती देई, तुझसाठी दिशा या दाई. यापुढे हे स्वत्वार पिले घेई. ये बढे देई. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लूककृत शुभवर्तमान अध्याय 19 व वचन 5 मध्ये असे लिहिले आहे. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त अशा व्यक्तीशी बोलत आहे की जी पापी म्हणून ओळखली जाते, जिचे काम देवाविरुद्ध आहे, पण अशाही व्यक्तीवर देव प्रीती करतो. देवाची इच्छा आहे की पापी मानवाने पश्चाताप करावा व प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन मिळवावे व त्याचा नाश होऊ नये. देवाच्या दृष्टीने सर्वांनी पाप केले आहे. पापामुळे देवाचा व मानवाचा समेट होऊ शकत नाही. देवाची इच्छा आहे की देवापासून दूर गेलेल्या मनुष्याने त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याच्याजवळ राहावे. त्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो देव होता, त्याला मानवी देह धारण करून या जगात पाठविले. प्रभू येशू ख्रिस्ताने पापी मानवासाठी स्वतःचे निर्दोष निष्कलंक रक्त वाहू दिले, स्वतःचा प्राण दिला व त्याच्या अर्पणाच्या द्वारे देव संतुष्ट झाला. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले, स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. आणि जी कोणी व्यक्ती स्वतःच्या पापाची कबुली देऊन प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारील, तिला सार्वकालिक जीवन मिळेल व तिचा युगानुयुगीच्या नरकाग्नीपासून बचाव होईल. तुम्ही धन्य आहात की हे वचन तुम्ही ऐकत आहात. देवाचे वचन आज तुम्हाला प्रेमपूर्वक आव्हान करीत आहे की आज मला तुझ्या हृदयात उतरावायचे आहे. काय तुम्ही तयार आहात?